श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येक वेळेस आपल्याला असं का वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट चांगली घडत नाही, पण ह्या न चांगल्या घडणाऱ्या गोष्टीला आपणच कारणीभूत आहे हे तुम्हाला माहिती का? हो, तर आपल्याकडून अशा काही नकळत चुका घडून जातात की त्यामुळे आपलं आयुष्य हे चांगल्या मार्गावरती जात नाही किंवा आपण जे स्वप्न बघतो ते स्वप्न कदाचित पूर्ण होत नाही. मग आपल्याला आपल्याच आयुष्याचा कंटाळा येतो. आपण घरातल्यांवरती किंवा देवावरती द्वेष देतो की माझ्या आयुष्यात चांगलं का होत नाही आहे. पण ह्याचं कारण शोधण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही की आपल्या बाबतीत हे का घडतं. तर आज काही तुम्हाला जे मी स्वामींच्या माध्यमातून जे काही कारणं सांगणार आहेत, त्या कारणं जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये 100% बदल झाल्याशिवाय राहणार नाही. मग स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. तर पहिलं कारण त्यामध्ये आहे, हे तुम्ही करायचं नाही. तुमचं जे बोलणं आहे ना ते कमी करायचं. काय होतं, बऱ्याच वेळेस आपण घरामध्ये कुठेही बैठकीत बसतो तेव्हा आपण खूप बोलतो आणि बोलाच्या ओघामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही प्लॅन केले आहे, आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण इतरांना सांगून बसतो. आणि ह्यामुळे काय होतं, आपले ते प्लॅन आपण जे गुपित ठेवायला पाहिजे ते गुपित न ठेवता ते पब्लिक होतात आणि त्यामुळे आपलं काम पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्या बोलण्यावरती नेहमी नियंत्रण ठेवा. आपण कुठं काय बोलतो याचा विचार करा. दुसरं, तक्रार करणे कमी करा. तक्रार करायची नाही. हे असं झालं, ते तसं झालं. तक्रार करण्यापेक्षा काम करा. जर तुम्ही काम करत राहिला तर तक्रारीचा प्रश्नच येणार नाही. म्हणून तक्रार करणं हे जर तुम्ही कमी केलं तर तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये सगळीकडेच तुम्हाला भरभराट आल्यासारखं वाटेल. 3, निरर्थक विचार करणं सोडून द्या. मी जर असं केलं तर तसं होईल, आशाने असं होईल, हा विचार करणं सोडून द्या. काही वेळेस आपण आपलं स्वतःचं काम करत असतो पण विचार आपल्या डोक्यामध्ये तिसऱ्याचा चालू असतो. त्यामुळे निरर्थक कोणाचाही विचार करण्यापेक्षा आपण आपल्या कामामध्ये, आपल्या ध्येयामध्ये जर आपण फोकस दिलं तर आपण नक्कीच पुढे जाऊ ना. आणि जर आपण इतरांचा विचार करत बसलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आपण कधीच साध्य करू शकणार नाही. आता चौथा भाग, शंका घेणं कमी करा. प्रत्येक गोष्टीमध्ये शंका घेत बसलं तर कोणतंच कार्य पूर्ण होत नसतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये दोष काढण्यापेक्षा, त्यावरती शंका घेण्यापेक्षा ते काम पूर्ण कसं होईल याकडे लक्ष केंद्रित करा. 5वी गोष्ट, रागाला कंट्रोल करा. राग येणं सोडून द्या. जर ज्या माणसामध्ये राग जास्त असतो ना तर त्याचं जे आयुष्य आहे ते नक्कीच खडतड होऊन जातं. पुढील जी गोष्ट आहे ती दुःखी राहणं कमी करा. नेहमी उदास राहू नका. मन मोकळं करा. अशा लोकांजवळ मन मोकळं करा जे आपलं ऐकून घेतील. आपलं दुःख जर कमी झालं तर आपण नक्कीच पॉझिटिव्ह विचार करू. पण मनात जर दुःख असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये एक निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि आपलं काम हे होतच नाही, ते निगेटिव्हच होत राहते आपल्या गोष्टी. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, दुःखी राहायचं नाही. 7वी गोष्ट, सकारात्मक विचार करायला शिका. ज्या दिवसापासून तुम्ही सकारात्मक विचार करायला शिकाल ना त्या दिवसापासून तुमचं आयुष्य हे सुख आणि समाधानाने भरून जाणार आहे. आता जी 7वी गोष्ट आहे, पैसा वाया घालणे. तर आपल्याला बरंच वेळेस असं वेळ असतं की कपडे घेणं किंवा वायफट गोष्टींवरती पैसे खर्च करत राहणं, ऑनलाईन शॉपिंग करणं. जर आपण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या जर कमी केल्या आणि आपल्या पैशाचं योग्यतेने नियोजन केलं ना तर आपल्याला महिनाभरासाठी किंवा वर्षभरासाठी पैसा पुरून आपलं सेविंगसुद्धा होऊ शकतं. म्हणून तुम्ही पैसा वाया न घालवता त्यामध्ये सेविंग कसं करता येईल याकडे सुद्धा लक्ष द्या. आता फास्ट फूड, जे आपण नेहमी बाहेरचं खात असतो त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या निगेटिव्ह एनर्जी येत असतात. तुम्ही जे घरामध्ये आहे ते खाण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये एक सात्विकता असते, एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्यामुळे घरातलं खाल्लेलं अन्न कधीही चांगलं असतं. आता तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची प्रगती करायची असेल तर तुम्हाला काहीतरी वाढवण्याची गरज आहे. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणते नियम वाढवायचे आहे ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर 4 असे नक्की टाईप करा. तर ऐकायला शिका. काय होतं, आपण जर इतरांच्या गोष्टी ऐकायला शिकलो ना तर आपल्याला काय करायचं आहे काय नाही तर हे आपण शिकत असतो. स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. स्वतःला नेहमी तयार ठेवा. कोणतीही गोष्ट करायची असेल तर मनात जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर ती गोष्ट कृती करण्यास सुरुवात करा. कारण एखादी गोष्ट करायची आहे ती आज नाही उद्या करू हे पहिलं सोडून द्या आणि आज
करण्याची गोष्ट तुम्ही आत्ताच केली ना तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. स्वतःचा आत्मविश्वास वाढा, सकारात्मक बना, नेहमी हसत राहा आणि इतरांकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत राहा. जर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये जर पाळल्या ना तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.